नमस्कार, मी अमरीन खान. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नव्याने झालेल्या मनपा प्रभाग पद्धतीला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध. अंगणवाडी सेविका संपावर, नादुरुस्त मोबाईलची चक्क काढली अंत्ययात्रा. उत्तर प्रदेशातील मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याप्रकरणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने गुन्हे मागे घेण्याची मागणी. वाळूज औद्योगिक वसाहतीत साचले कचऱ्याचे ढिगार, कामगार व त्यांच्या परिवाराचे आरोग्य धोक्यात. आता सविस्तर बातम्या. अंगणवाडी सेविकांसाठी त्रासदायक ठरलेले मोबाईल्स शासनात परत करण्यासाठी संप पुकारून मोबाईलची अंत्ययात्रा काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. पोषण ट्रॅक ॲप इंग्रजी भाषेत असून ते पोषण ट्रॅक ॲप मराठी भाषेत करावे अशी मागणी गेले कित्येक दिवसांपासून केली जात आहे. मात्र आंदोलन करूनही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे एक दिवस काम बंद करून संप पुकारण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या वतीने घेण्यात आला. अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी लागू करावी, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. याशिवाय केरळ सरकारने अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये मानधन दिले आहे. केरळ सरकारप्रमाणे आपल्याकडील अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये मानधन देण्यात यावे. याशिवाय कोविड काळात मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आणि आयटकचे राम बाहेती, ॲडव्होकेट अभय टाकसाळ, तारा बनसोडेसह आदींच्या वतीने करण्यात आली आहे. खोकडपुरा येथील आयटक कार्यालयापासून जिल्हा परिषदेपर्यंत मोबाईलची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेनंतर प्रशासनाला निवेदन देऊन त्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. तुम्ही 2013 साली बंद पडलेल्या पॅनासोनिक कंपनीचे खोटे मोबाईल आम्हाला दिले. 4 वर्षे ते मोबाईल सडत होते गोडाऊनमध्ये आणि 2018 साली ते आमचे मोबाईल आमच्या गळ्यात मारण्यात आलेले. त्याला रेंज मिळत नाहीत, वाड्या वस्त्यावर ते ओपनच होत नाहीत. ते मोबाईल आम्हाला नकोत. 5Gचा जमाना आहे, आम्हाला चांगले अँड्रॉइड मोबाईल द्या आणि मग काम करून घ्या. आणि हे मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज मोबाईलची अंत्ययात्रा देखील ठेवलेली आहे. आणि त्याच्यातला ॲप जे आहे, ह्या सगळ्या 7वी 8वी 10वी ग्रामीण भागातल्या महिला त्या कशा काय इंग्रजी ॲपवर काम करणार? मराठी ॲप उपलब्ध करून द्या. साम्राज्यवादी शक्तींच्या हातचे बाहुले बनू नका. मोदी शेठ जवाब दो, ही आमची आजची घोषणा आहे की साम्राज्यवादियों के साथ कुछ लफड़ा तो नहीं आपका, असं आमचा त्यांना सवाल आहे. म्हणून ही अंत्ययात्रा औरंगाबादमध्ये आम्ही काढत आहोत. महिला अत्यंत दुःखी आहेत. आत्ता काही जण रडत होत्या काय ते, आणि खरंच आहे ते 4-5 वर्षापासून त्या दुर्बल मुलाला सांभाळल्यासारखं त्याला सांभाळतात. बऱ्याचदा दुरुस्त करतात, ते काही दवाखान्यात नेत आहेत, तो काही होत नाही. शेवटी मेला म्हणून सोडून दिलं आणि आज त्याची तिरडी काढत आहोत. मोर्चा काढून अंत्ययात्रा काढून आयटकच्या वतीनं हे आंदोलन आम्ही करत आहोत. 1,500 मोबाईल आजपर्यंत जिल्हाभरात जमा केलेत. आज देखील आम्ही 2,000 ते 3,000 मोबाईल जिल्हा परिषदेला जमा करणार आहोत. आणि नागरी प्रकल्पाच्या भोईवाड्यातल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं की महिलांशी कसं बोलायला पाहिजे. काल आमच्या तारा बनसोडेच्या नेतृत्वाखाली तिथं आंदोलन झालं, तेव्हा तिथले बालविकास प्रकल्प अधिकारी हसत होते. तुमचे आम्ही स्वीकारणार नाहीत म्हणत होते. कोणाच्या बापाची नाही आहे ही मनमानी, तुमच्या घरातल्या मोलकरीण नाही आहेत, ह्या तुम्हाला मोबाईल स्वीकारावे लागतील. हे आम्हीची अंत्ययात्रा तिथं घेऊन येत आहोत. तुम्हाला ते स्वीकारावंच लागेल आणि आम्हाला नवीन मोबाईल द्यावे लागतील अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आगामी कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घाटी प्रशासनाची बैठक घेऊन साहित्य व मनुष्यबळ याविषयी अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी आढावा घेतला. औरंगाबाद शहरामध्ये 15 मार्च 2020 रोजी जी पहिली कोविड पॉझिटिव्ह केस आली तेव्हापासून आपण सगळे सतर्क झालो आणि एप्रिल 2020मध्ये आपलं घाटी रुग्णालय हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले. सुरुवातीला आपण केवळ 25 ऑक्सिजन बेड्सवर तयारी केली आणि त्यानंतर 208 झाले आणि
जून 2020मध्ये एवढे केसेस वाढत गेल्या की आपण 208च्या ऐवजी 450 खाटा आपण उपलब्ध केल्या आणि ह्यामध्ये आपण सुपर स्पेशालिटी बिल्डिंग जी 256 खाटांची आहे ती कार्यान्वित केली. संपूर्ण हे ऑक्सिजन बेड्स आहेत. पण दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा आपण बघितलं मार्च 2021मध्ये जी आली आणि एप्रिल आणि मेमध्ये दामदुपटीने रुग्ण यायला लागले, तर तेव्हा आपण ही खाटांची संख्या 640वर नेली आणि आज आपण तिसऱ्या लाटेसाठीची जी तयारी केली आहे त्याच्यामध्ये आपण 850 ऑक्सिजन खाटा आणि 150 ICCU बेड आपले तयार आहेत. त्याबरोबरच व्हेंटिलेटर्सची वाढ केलेली आहे, मॉनिटर्सची वाढ आहे, ICU बेड्सची वाढ झालेली आहे आणि ऑक्सिजन जे आपल्या परिसरामध्ये आधी होतं 10 KL होतं तिथून उचलून आता आपण वाढवत 56 KLपर्यंत आलो आहे आणि भविष्यामध्ये 70 KLचे आपण प्रस्तावित केलेले आहेत. आणि जर हे 70 KLच्या टँक्स आपल्या इथे लागल्या तर जवळजवळ 126 आपल्या ह्या घाटी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होईल. तसंच ऑक्सिजन जम्बो सिलेंडर्स आहे त्याचीसुद्धा संख्या आता आपलं 1500पर्यंत गेली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या तयारी मला असं वाटतं की घाटी परिपूर्ण आहे. तसंच पिडॅट्रिक पेशंटसाठी बालरुग्णांसाठी सुद्धा 60 खाटा आपण राखीव ठेवले आहेत, 25 ICU बेड्स ठेवले आहेत आणि तसंच पोस्ट कोविड जर बालकं जर आपल्याकडे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण 40 खाटांची व्यवस्था केली. राज्य सरकारच्या निर्णयामुळे औरंगाबाद मनपा निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असून या प्रभाग पद्धतीला स्थानिक कांग्रेस व मनसे नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. सबसे पहले जब मेरी नियुक्ति हुई उस वक्त भी ये विषय सामने आया था. मैंने उस समय के हमारे प्रदेश अध्यक्ष और हमारे नेता श्री बाला साहेब थोराट जी को पत्र देकर ये बात बताई थी कि कांग्रेस पार्टी की जो यहाँ की जो स्थानिक जो हमारी सारे संगठन के लोग हैं ये बात हमको मंजूर नहीं है. हमारी ये राय है कि जो सिंगल वार्ड सिस्टम है वही सही है और वही होना चाहिए, क्योंकि हमारे बहुत सारे उम्मीदवार इसी प्रकार के हिसाब से उन्होंने तैयारी की है. वो सारी तैयारी संगठन के हिसाब से बेकार जाएगी. और सबसे बड़ी बात इसमें एक कन्फ्यूजन क्रिएट हो जाता है कि कौन सा आदमी जो अगर वार्ड का है तो वो किस नगर सेवक के पास जाए, क्योंकि वोट जब वो 3 लोगों को देगा तो जवाबदारी एक व्यक्ति पे नहीं आती. जवाबदारी इसमें तय नहीं की जा सकती. और हमारी घटना में भी मेरी जानकारी के हिसाब से जो संविधान जो बाबा साहेब अम्बेडकर ने बनाया था वो घटना के हिसाब से भी ये सही नहीं है. इसलिए इस चीज़ के ऊपर हमारा विरोध है. हमने अपने नेता और प्रदेश अध्यक्ष श्री नाना पटोले जी को भी चिट्ठी लिखकर, HK पाटिल जी को और सोनिया जी को और बाला साहेब थोराट जी को चिट्ठी लिखकर ये बात बताई है कि ये बात पे पुनर्विचार करके इसको फिर से सेटराइट किया जाना चाहिए. जिस तरीके से मुंबई में सिंगल वार्ड सिस्टम है उसी तरीके से औरंगाबाद में भी होना चाहिए. ये काँग्रेस पार्टी की मांग है. काल महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट बैठकीमध्ये 3 प्रभागाची रचना या ठिकाणी घोषित केलेली आहे. ही निश्चित यांची मॅच फिक्सिंग आहे. मुंबईमध्ये वॉर्ड पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. एका वॉर्डामध्ये 1 नगरसेवक आणि इतर ठिकाणी एका प्रभागामध्ये 3 नगरसेवक ही मॅच फिक्सिंग यांनी केलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सोयीनुसार ही रचना झालेली आहे. निश्चित इतर पक्षांना याचा फायदा होऊ नये, सत्ताधाऱ्यांनाच याचा फायदा व्हावा अशी त्याच्या पाठीमागची ही त्यांची भावना आहे. निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो आणि निश्चित याला आम्ही कोर्टामधून उत्तर देऊ. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने स्थानिक पातळीवर निर्यातदारांचे संमेलन पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. चिकलठाण्यातील मसियाच्या सभागृहात शुक्रवारी या संमेलनाचे सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संकल्पना व निर्यात प्रचलन उपक्रमाचे महत्त्व या विषयावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक DK शिवदास यांनी मार्गदर्शन केले. विदेशी व्यापार महासंचालनालयाचे DT पराते निर्याती संबंधी विविध टप्पे व प्रक्रिया या विषयावर ते बोलत होते. निर्यातदार अभय हंचनाळ यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील निर्यातदारांचे चर्चासत्र व अनुभव कथन करण्यात आले. दुपारी उद्योग सहसंचालक BT यशवंते यांनी निर्यात वाढीकरिता राज्य शासन व केंद्र शासनाच्या
योजना व प्रोत्साहने यावर मार्गदर्शन केले. विदेशी व्यापार महासंचालनालयाचे जी.के. मिश्रा यांनी निर्यात प्रचालन परिषदा यावर, तर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिगंबर महाडिक यांनी निर्याती अंतर्गत वित्तीय संस्था बँकांची भूमिका व सहाय्य यावर दुपारी 2:30 ते 3 या वेळेत भाष्य केले. मसियाचे अध्यक्ष नारायण पवार यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रशासनाच्या वतीने आपली भूमिका मांडली. एक्सपोर्ट ऍक्शन प्लॅन मध्ये जेव्हा बघितलं की आपलं की डायव्हर्सिफिकेशन मार्केटचं कुठं करतोय आपण पुन्हा कोणाला बाहेर एक्सपोर्ट करतोय. आपण नेपाळला करतोय, आपण कतारला करतोय, बांगलादेशला करतोय, रोमानियाला करतोय, चायनाला करतोय, युरोपियन कंट्रीजला करतोय, इव्हन जर्मनीला सुद्धा आपण एक्सपोर्ट करतोय. मग जर या जिल्ह्यामध्ये एवढी ताकद आहे आणि बोलताना सांगितलं की एक्सपोर्ट प्रमोशनसाठी इथल्या इंडस्ट्रीसाठी चांगलं वातावरण तयार करतो, त्याचं कलेक्टर म्हणून माझं काम आहे. त्याच्या दृष्टीने ऑलरेडी बरेचसे प्रयत्न आपण करतोय. मला सांगायला आनंद होतो 17 सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री महोदय इथं आले होते. मराठवाड्याचा मृत्यूदिन होता. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 47ला मिळालं, परंतु आपल्याला स्वातंत्र्य अजून 1 वर्षांनी मिळालं, बरोबर 13 महिन्यांनी मिळालं. 17 सप्टेंबर 1948ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तिथून मराठवाड्याची जडणघडण सुरू झाली. मुख्यमंत्री महोदयांपुढे कलेक्टर म्हणून इथल्या इंडस्ट्रीला सपोर्ट करण्यासाठी इथली कनेक्टिव्हिटी चांगली व्हायला पाहिजे, हा माझा बेसिक ट्रस्ट आहे. त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. तसंच या जिल्ह्याचा दुसरा म्हणजे बॅकबोन, दुसरी ताकद म्हणजे टुरिझम. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज युनेस्कोच्या साईट्स जवळ 3-4 साईट्स आपल्याकडे, अजिंठा, एलोरा, दौलताबाद, बीबिका मकबरा. आता याला प्रमोट करण्यासाठी सुद्धा आपण पुन्हा रस्त्याची आखणी केलेली आहे. त्याच्यामध्ये NH 752, औरंगाबाद टू सिल्लोड, पुढे फरदापूर, जळगाव याचे काम जवळजवळ होत आलेले आहे. फुलंब्री टू औरंगाबाद ते फुलंब्रीमध्ये काही पॅकेजमध्ये काम बाकी. कुख्यात टिप्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून कारागृह कर्मचाऱ्यास गंडवल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. 17 तारखेला शेख जावेद उर्फ टिप्याने पुंडलिक नगर भागात पोलीस आणि महिला सुरक्षा रक्षकांच्या अंगावर वाहन टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे कळताच टिप्या भूमिगत झाला होता. पोलीस आपल्याला पकडतील त्यासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पैसे लागतील याकरिता त्याने त्याची मैत्रीण शीतलशी संपर्क केला होता, परंतु तिच्याकडे देखील पैसे नव्हते. मात्र पूर्वी हर्सुल कारागृहात कार्यरत असलेले आणि आता लातूरला कार्यरत असलेले कारागृह रक्षक सतीश तुकाराम उंबरहंडे वय 33 राहणार लातूर जिल्हा कारागृह वर्ग 1 यांची शीतलशी ओळख होती. उंबरहंडे यांना गंडविण्याचा प्लॅन आरोपींनी आखला व ठरल्याप्रमाणे शीतलने उंबरहंडे यांना प्लॉटची फेर लावण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये आणले. दरम्यान आरोपींनी तेथे चहा घेतला व त्यानंतर आरोपींनी उंबरहंडे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या I-10 या वाहनातून अपहरण केले. त्यांच्या खिशातील 15,000 रुपये रोख काढून घेतले व जीवे मारण्याची धमकी देत तुळजापूर शिवारातील गट क्रमांक 53 प्लॉट क्रमांक 152 हा प्लॉट बळजबरीने शीतलच्या नावे करून घेतला. त्यानंतर आरोपींनी उंबरहंडे यांची मुक्तता न करता त्यांच्याकडून 4,40,000 रुपयांची खंडणी मागितली. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने बराच वेळ उंबरहंडे यांना आरोपींनी डांबून ठेवले. शेवटी 1,00,000 रुपये देण्याचे ठरले. उंबरहंडे यांनी त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीकडून 1,00,000 रुपये शीतलच्या फोन पे खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर कुणालाही काही सांगितले तर जीवे मारून टाकू अशी धमकी देत उंबरहंडे यांना आरोपींनी सोडून दिले आणि त्यानंतर टिप्या शहरातून पसार झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत, परंतु पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN.
आदर्श महिला बँक लिमिटेड औरंगाबाद ठेवीवरील व्याजदर दिनांक 9 ऑगस्ट 2021 पासून 13 महिने ते 24 महिने 10%, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला सभासद 13 महिने ते 24 महिने 11%, 25 महिने व त्यापासून पुढे 10%, मासिक प्राप्ती योजना 8.75%, आमची शाखा शिवज्योती कॉलनी सिडको N6 औरंगाबाद, RL पार्क सिल्लोड, मुख्य कार्यालय प्लॉट नंबर 22, समाधान कॉलनी कोकणवाडी औरंगाबाद। संपर्क क्रमांक 024023457323। सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा। केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स, तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात। 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची संधी। तर त्वरा करा, संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद। मोबाईल क्रमांक 9405 109103 8830 83 8903। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याप्रकरणी शहरातील विविध पक्ष संघटनांनी निषेध नोंदवून आंदोलन केले। गुन्हे मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे यावेळी करण्यात आली आहे। धार्मिक गुरु हजरत मौलाना कलीमुद्दीन सिद्दीकी यांच्यावर यूपी सरकारने खोटे आरोप लावले व अटक केली, त्यामुळे त्यांच्यावरील आरोप रद्द करून त्यांची सुटका लवकरात लवकर करण्यात यावी, याबद्दल MI पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निषेध व धरणे निदर्शने करण्यात आली। तसेच निवेदन देत जर यूपी सरकारने मनमानी व मुस्लिम धर्मगुरू यांच्यावरील खोटे आरोप दूर करून समाजातील भावना दुखावणे थांबवले नाही तर MI पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी MIMचे खासदार सय्यद इम्तियाज जलील, शहर अध्यक्ष शारिक नक्षबंदी, शहर उपाध्यक्ष खान रमीज राजा, कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी, माजी नगरसेवक विकास एडके, यूथ शहर अध्यक्ष शोएब शेख, महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी मौलाना महफूजुर रहमान, गटनेता नासिर सिद्दीकी, राज खान इत्यादि उपस्थित होते। उत्तर प्रदेश की पुलिस ये कहकर उनकी गिरफ्तारी कर लेती है सर लुकेट कि मौलाना साहब जो है वो धर्म परिवर्तन का काम कर रहे हैं। इस मुल्क के अंदर पिछले 70 सालों से ये हमारा अपना मुल्क है और 70 सालों के अंदर कोई सरकार ये बता दे कोई एक एग्जाम्पल कि जहाँ पर ज़ोर ज़बरदस्ती करके किसी का धर्म परिवर्तन मुसलमानों की तरफ से किया गया है। लेकिन एक बात आप अच्छी तरह से जानते हैं कि उत्तर प्रदेश में चुनाव आने वाले हैं। वो लाशें जो गंगा के किनारे के ऊपर तैर रही थी, ये तस्वीरें कोई दुनिया से छुपी नहीं है, पूरी दुनिया के अंदर ये दिखाई गई थी। अब किस मुंह से जाएंगे अपने वोट बटोरने के लिए? तो सबसे आसान हथियार उत्तर प्रदेश के अंदर हमेशा से ये रहा है कि किसी तरह से मुसलमानों को टारगेट करो, वोट का पोलराइजेशन करो और अपनी दुकान चलाओ। यही काम पिछले न जाने कितने सालों से ये चलता हुआ आ रहा है और उसी की एक कड़ी के तहत मौलाना कलीम सिद्दीकी साहब को गिरफ्तार किया गया है। ऑल इंडिया इमाम्स काउन्सिल यांच्या वतीने मौलाना कलीम सिद्दीकी, मौलाना उमर गौतम आणि मुफ्ती जहांगीर यांच्यावरील लावण्यात आलेले आरोप मागे घेण्यात यावे आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, या मागणीकरिता चंपा चौक ते
जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले। या रॅलीला महाराष्ट्र मुस्लिम आवामी मोर्चाचा पाठिंबा होता। यावेळी मौलाना हारून एजाजी, मौलाना मुस्तकीम, मुजम्मिल खान, जावेद कुरेशी, इलियास किरमानी, सैयद खलीम, जावेद नोमानी यांची उपस्थिती होती। हुकूमत ये ना समझे कि आलिम दीन को जेल में डालने से हम डर जाएंगे। अरे हमारा डर खौफ तो अब निकला है, समझ रहे क्या? हम निकला है। पहले इन्होंने तबलीगी जमात पे हाथ डाला, हम खामोश रहे। जब हालात का तगाजा था खामोश थे। तो इसके माने ये नहीं कि कल उमर गौतम को डाले, फिर उसके बाद कलीम सिद्दीकी साहब को जो आलम दीन है, वो इंटरनेशनल आलम है, इंटरनेशनल आलम दीन है, उनको डाल रहे। तो इनकी हिम्मत इतनी बढ़ गई। अब दिल्ली सरकार निर्णय कब लेंगी? जब सारे हिंदुस्तान के मुसलमान रोड पे आएंगे, जब सारे मुसलमान ये बताएंगे कि हमारे साथ नाइंसाफ़ी हो रही। हम अगरचे कारोबारों में, बाल बच्चों में, हमारे औलादों में हम मसरूफ़ रहेंगे, तो दिल्ली सरकार तो चाहती कि तुम उसी में रहो और हम तुम्हारे उलमाए कराम को डालें। कल तुम्हारे को डालेंगे, तुम्हारे घरों से निकाल के डालेंगे। ये जो एलिगेशंस है, बेसलेस एलिगेशन, अनकॉन्स्टिट्यूशनल जो है तो उनको जो है तो अरेस्ट किया गया। इसके ऊपर अगर ये गिरफ्तारी तो जल्द से जल्द उनको अगर रिहा नहीं किया जाता तो ये प्रोटेस्ट जो है तो रुकेंगे नहीं है और बड़े पैमाने पर होंगे। क्योंकि ये मौलाना कलीम सिद्दीकी इस देश के पहले आदमी नहीं है जिनके ऊपर झूठे आरोप लगाए गए हैं। मुसलसल ये जो है तो दबे कुचले लोग, मुस्लिम समाज के लीडर्स, उलमा, दिगर जो प्रोग्रेसिव लोग हैं जो आरएसएस के खिलाफ बात करते हैं, ऐसे लोगों को टारगेट किया करके जो है तो झूठे आरोपों में जो है तो अरेस्ट किया जा रहा है। ये बंद नहीं हुआ तो एक बहुत बड़ी अवामी तहरीक, पीपल्स मूवमेंट जो है तो पूरे इंडिया के अंदर हम लोग चलाएंगे इंशाल्लाह। दिल्ली येथील महिला पोलीस कर्मचारी राविया सैफी यांच्या हत्या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याबाबत तसेच उत्तर प्रदेशातील मौलाना कलीमुद्दीन सिद्दीकी यांना तात्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी ऑल इंडिया उलमा बोर्डच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आदींना निवेदन देण्यात आले। मागणी मान्य न केल्यास ऑल इंडिया उलमा बोर्ड वक्फ विंग यांच्यातर्फे संपूर्ण भारतामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शेख फैसल मोहम्मद इकबाल, शेख आसिफ, शेख महबूब, अखिल खान, अहमद मोहम्मद अली खान, ॲडव्होकेट जिशान अली जैदी, शेख गुलाम कादिर यांची उपस्थिती होती। राबिया सैफी याच्या हत्येकरांची CID मार्फत चौकशी करावी। त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दीकी साहेबांना जे अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अटक केलेली आहे, त्यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। जर लवकरात लवकर आमची मागणी मान्य न केल्यास संपूर्ण भारतामध्ये लोकशाही पद्धतीने ऑल इंडिया उलमा बोर्ड लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल। याची सर्वस्वी जबाबदारी दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर राहील। मैं लीगल एडवाइज़र उलमा बोर्ड के होने की हैसियत से हम लोग यहाँ पर जमा हुए हैं और हमने एक मेमोरेंडम दिए हैं कमिश्नर को, डिविजनल कमिश्नर को हमने मेमोरेंडम दिए हैं। उसमें यही हमारी मांग है, यही हमारा निवेदन है कि इसमें जो इन्वेस्टिगेशन है वो प्रॉपर होना चाहिए और CID इन्वेस्टिगेशन इसमें होना चाहिए, ये हमारी मांग है। और जो उत्तर प्रदेश के जो मौलाना है, मौलाना कलीमुद्दीन सिद्दीकी, उनके ऊपर भी जो लगाए गए आरोप है वो बिल्कुल बेबुनियाद है, ये हमारा कहना है। और उस पर प्रॉपर चौकसी होना चाहिए, उसके बाद इन्वेस्टिगेशन प्रॉपर होना चाहिए, यही हमारा डिमांड है, यही हमारी मांग है। मौलाना कलीम सिद्दीकी आणि त्यांच्या समर्थकांना सोडण्यात यावे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्या मार्फत केंद्र सरकारला सादर करण्यात आले। डिविजनल कमिश्नर के मार्फत सदर जमहूरिया को एक निवेदन भेजा गया। उस निवेदन में हमारी ये मांग है कि हज़रत मौलाना कलीमुद्दीन सिद्दीकी साहब और इससे पहले जो यूपी गवर्नमेंट ने एंटी कन्वर्जन बिल लाकर उमर गौतम को गिरफ्तार करी, उमर गौतम के साथ साथ उनके कई साथी एंटी कन्वर्जन बिल की धाराओं के तहत अंदर हैं। हम चाहते हैं कि वो सब भी रिहा हो। इसके साथ साथ यूपी गवर्नमेंट ने जो मुसलमान दुश्मनी और इस्लामोफोबिया के तहत हज़रत मौलाना सज्जाद नोमानी साहब के ऊपर जो FIR दर्ज की गई, बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब, इनके ऊपर दिल्ली के अंदर उनके सरकारी आवास पर जो है तो हमला किया गया, हम इसकी भी निंदा करते हैं। तीसरा उदाहरण ये है कि आज़म खान के ऊपर खोटे मामले दर्ज किए गए हैं
और इस तरीके से यूपी गवर्नमेंट ने मुस्तकिल तौर पर मुसलमानों को हिरासा व परेशान करने की कार्रवाई अपनाई भी है। हम इन सब की कड़े शब्दों में निंदा करते हैं और हम भारत सरकार को और यूपी सरकार से ये निवेदन करना चाहते हैं कि वो इस टाइप की कार्रवाई से एतराज़ करें और इस पर रोक लगना चाहिए। ये पूरी की पूरी कार्रवाई अनकॉन्स्टिट्यूशनल है। अगर ये इस टाइप की कार्रवाई पे भारत सरकार और यूपी सरकार ने रोक नहीं लगाई तो इसको मुसलमानों के जन आंदोलन का सामना करना पड़ेगा। उमर गौतम आणि इतर लोकांना आधी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने अटक केली आणि आता कलीम सिद्दीकीला यूपी ATS कडून अटक करण्यात आली। खोट्या आरोपाखाली अटक केल्याचा आरोप MPJ संघटनेमार्फत करण्यात आला आहे। या सर्व घटनांवर यूपी पोलिसांचा कडक शब्दात निषेध करत राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे कलीम सिद्दीकी यांना आणि त्यांच्या साथीदारांविरोधातील खोटे खटले मागे घ्या, त्यांना त्वरित सोडवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा संपूर्ण भारत सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी अध्यक्ष MPJ आदिल मदनी, शेख खुर्रम, जफर पठाण, एजाज खान, आमिर फैसल, मुख्तार खान, मुबीन अंसारी आदि शिष्टमंडळातील सहभागी झाले होते। डिविजनल कमिश्नर साहब की मार्फत हमने महामहिम राष्ट्रपति जी को एक निवेदन दिया। ये निवेदन दिया गया इसलिए कि यूपी सरकार की तरफ से और ख़ास तौर पे दिल्ली पुलिस की तरफ से जो ह्यूमन राइट्स के वायलेशन हो रहे हैं और हमारे कॉन्स्टिट्यूशन के जो बेसिक और फंडामेंटल राइट्स है इसकी वायलेशन हो रही है। अभी हाल ही में यूपी गवर्नमेंट ने जो है तो एक एंटी कन्वर्जन लॉ जो है तो पास किया और उसके आधार पे जो है तो निर्दोष इनोसेंट लोगों को जो है तो गिरफ्तार किया जा रहा है और फोर्सेबल कन्वर्जन का जो है तो नाम दिया जा रहा है। जबकि हमारे संविधान की जो आर्टिकल 25 है ये इस देश के हर नागरिक को ये आज़ादी देती है कि वो किसी भी धर्म के ऊपर जो है तो न सिर्फ ये कि बिलीव करे बल्कि उसको प्रैक्टिस करे और उसके साथ जो है तो उसकी प्रीचिंग भी कर सकता है, उसको जो है तो उसका प्रचार प्रसार भी एक नागरिक जो है तो कर सकता है। ये संविधान ने उसको अधिकार दिया है। लेकिन ये मूलभूत अधिकारों का हनन जो है तो यूपी सरकार की तरफ से हो रहा है और निर्दोष लोगों को गिरफ्तार करके पोलराइजेशन किया जा रहा है ताकि नफरत का माहौल पैदा हो और उसके ज़रिए से सत्ता हासिल की जाए। क्योंकि हम ये देखते हैं कि ये वहाँ की गवर्नमेंट जो है तो पूरी तरह असफल हो चुकी है। पैंडमिक को जिस तरह से उन्होंने डील किया, जिस तरह हमने देखा कि नदियों में जो है तो लाशें बहती रही इंसानों की और मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर पूरी तरह धराशायी रहा यूपी गवर्नमेंट का। लेकिन अब आने वाले इलेक्शन में वो चाहते हैं कि भाई किसी भी तरह जो है तो सत्ता में बरकरार रहे, उसके लिए वो इस तरह के जो है तो कम्युनल चीज़ें जो है तो अंजाम दे रहे हैं, जिसका हम विरोध करते हैं। वाळूज औद्योगिक परिसरामध्ये जागोजागी कचऱ्याचे अंबार साचले असून पावसाने कचरा कुजला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून जागोजागी होणाऱ्या कचऱ्यामुळे साथ रोगाने फैलाव होऊ नये अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। नागरिक चांगलेच वैतागलेले असून जागोजागी होणाऱ्या कचऱ्याला जबाबदार कोण हा प्रश्न नागरिकांकडून चर्चेला येत आहे। तर दुसरीकडे वाळूज औद्योगिक परिसरात देखील असे चित्र पाहायला मिळत आहे। या साचलेल्या घनकचऱ्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो, त्यामुळे परिसरातील कामगार व नागरिकांना कामावर जाताना नाक दाबूनच जावे लागते। वाळूज महानगरातील मोहटा देवी परिसर, भाजी मंडई परिसर, महाराणा प्रताप चौक, मुख्य रस्ता यासह अनेक भागात रस्त्याकडेला कचऱ्याचे ढिगार दिसतात। औद्योगिक परिसर असल्याने सकाळपासून नागरिकांची सर्वच रस्त्यांवरून वर्दळ सुरू असते। नागरिकांना ये जा करताना चक्क मुठीत जीव धरून चालावे लागते। जागोजागी पडलेल्या कचऱ्यातून येणारा घाणवास आणि पांगलेल्या कचऱ्यावर डास व मच्छरांचे प्रमाण वाढत आहे। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी MIDC ने एका कंपनीवर दिली आहे, तरीही जागोजागी दररोज कचरा पाहावयास मिळत आहे। याकडे MIDC अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। सध्या चिकनगुनिया व डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे सततच्या होणाऱ्या पावसामुळे हा कचरा कुजून त्यातून डासांची उत्पत्ती देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे। केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार मनपाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत। महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम केला जाणार आहे। पालिका व स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आझादी का अमृत महोत्सव हे अभियान राबविण्याची तयारी पालिकेने पूर्ण केली आहे। याबद्दलची माहिती देताना
महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले की शहरात विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे। यात लोकसहभाग, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था, NGO, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था, बचत गट व रिक्षा चालक यांना सहभागी करून घेतले जाणार आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रीमियर लीग देखील ठेवली आहे। तसेच स्ट्रीट फॉर पीपल्स आणि सायकल फॉर चेंज अभियान राबविले जाणार आहे। कॅनॉट गार्डन परिसरात स्ट्रीट्स फॉर पीपल्स करिता रस्ता बनणार आहे। सेंट्रल नाका ते MGM, सलीम अली सरोवर ते TV सेंटर या 2 रस्त्यावर सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे। शहरातील विविध ठिकाणी पडलेले बांधकामाचे साहित्य व मलबा उचलण्यात येणार आहे। रस्त्याच्या बाजूला असलेली भंगार वाहने व इतर साहित्य देखील उचलण्यात येऊन त्याचे निवारण करण्यात येईल। रस्त्यांची रंगरंगवटी, फ्री लेफ्ट टर्न, खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार असून त्या ठिकाणी मुलांसाठी खेळाचे मैदान निर्माण करण्यात येतील। नागरिकांनी आहेत त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे। राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकावे असे आवाहन महापालिकेने केले आहे। या सर्व उपक्रमांसाठी विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले आहे। शहरातील नामवंत मोतीवाला कुटुंबातील नसरीन मोतीवाला यांनी आज MIM पक्षात प्रवेश घेऊन राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे। त्यांनी ADN सोबत बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। देखिए, असल में मेरा जो घराना है मोतीवाला फैमिली, वो पहले से सियासत में था और आज भी सियासत में है। आज भी फ्लाई काम करते हैं, अच्छे सोशल वर्किंग करते हैं। और मेरे चाचा जो थे अमानुल्लाह मोतीवाला, वो MLA थे। और मेरे जो भाई अशरफ मोतीवाला, वो स्टैंडिंग कमेटी में 2 बार चुनकर आए हुए हैं। तो मैं भी वही जज्बा रखती हूँ, मैं भी चाहती हूँ कि मैं भी कौम की और लोगों की खिदमत करूँ। इस तरह मैं MIM में आकर MIM के जो असद साहब है, फिर जलील साहब है और डॉक्टर साहब है, उनके साथ मिलकर उनकी कुछ जो अच्छी बातें उनको फॉलो कर मैं भी कुछ अच्छे काम, फलाई काम ख़ास करके ख़वातीन के लिए ज़्यादा करना चाहती हूँ। MIM का क्या है, मुझे उनकी एक बात अच्छी लगती है, वो हर कौम के लोगों को लेकर चलते हैं। और इनके अंदर जो ये तरक्की के और विकास के मुद्दे असद साहब के जो बोलना है, उन विकास के लिए जो और लेडीज़ के लिए जो कामकाज है, वो मुझे बहुत पसंद है। इसलिए मैं चाहती हूँ कि उनके साथ रहकर, उनकी रहबरी में रहकर मैं अपना भी कुछ लेडीज़ के लिए भी काम करूँ और विकास के लिए भी कुछ काम करूँ। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। नव्याने झालेल्या मनपा प्रभाग पद्धतीला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध। अंगणवाडी सेविका संपावर, नादुरुस्त मोबाईलची चक्क काढली अंत्ययात्रा। उत्तर प्रदेशातील मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याप्रकरणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने गुन्हे मागे घेण्याची मागणी। वाळूज औद्योगिक वसाहतीत साचले कचऱ्याचे ढिगार, कामगार व त्यांच्या परिवाराचे आरोग्य धोक्यात। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन, मनामनाचे।